योद्धा न्यूज मराठी. नराधमांना तात्काळ फाशी द्या. भीमशक्ती संघटनेचा राजगुरुनगर तहसीलवर एल्गार. अध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वात भव्य धरणे आंदोलन. राजगुरुनगर खेड. आज दिनांक 4 मे 2026 रोजी नसरापूर येथील चिमुरडीवर झालेला अमानुष अत्याचार व हत्या तसेच खालुम्र येथील बालकावर परप्रांतीयाने केलेले हत्याकांड या घटनांच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेच्या वतीनं खेड तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या संपूर्ण आंदोलनाचे आणि प्रशासकीय निवेदनाचे नेटके नियोजन भीमशक्तीचे अध्यक्ष विजय डोळस यांनी केले होते. विजय डोळस यांच्या नेतृत्वात एकजूट राज्यातील या संतापजनक घटनांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अध्यक्ष विजय डोळस यांनी पुढाकार घेऊन सर्व कार्यकर्त्यांना संघटित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदारांना निवेदन देऊन नराधमांना फाशी देण्याची मागणी लावून धरण्यात आली. आंदोलनाचे शिस्तबद्ध नियोजन आणि कार्यकर्त्यांमधील जोश विजय डोळस यांच्या कणखर नेतृत्वामुळेच दिसून आला. कायद्यात बदलाची आग्रही मागणी. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आपली आक्रमक भूमिका मांडताना विजय डोळस म्हणाले की महाराष्ट्रात मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी तातडीनं कायद्यात बदल करावा. अशा नराधमांना कायद्याचा धाक बसण्यासाठी तात्काळ फाशी हीच एकमेव तरतूद असायला हवी. जर सरकारनं याची गंभीर दखल घेतली नाही तर माझ्या नेतृत्वाखाली भीमशक्ती संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करेल. प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा. विजय डोळस यांनी स्वतः तहसीलदारांशी चर्चा करून या घटनेची तीव्रता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी उपस्थित युवकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत नराधमांचा जाहीर निषेध केला. आंदोलनातील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते या यशस्वी आंदोलनात आणि निवेदन प्रक्रियेत अध्यक्ष विजय डोळस यांच्यासोबत खालील पदाधिकारी उपस्थित होते. अनिल जाधव. या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. नसरापूर या ठिकाणी एका चिमुरडीच्या जी लहान बालिका होती त्यासोबत जो अत्याचाराने अमानुष प्रकार जो घडला त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे खालुम्रे या ठिकाणी एक 3-4 वर्षाचा लहान बालकावरती एका परप्रांतीय तरुणाने अमानुष प्रकार करून त्याचा खून केला आहे. या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या घटनेच्या निषेधार्थ आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने या लहान बालकांच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करीत असून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना याद्वारे विनंती करीत आहे की या पुढच्या काळामध्ये देखील असे अनेक प्रकार घडत आहे. मागच्या काळामध्ये देखील घडत आले आहेत आणि पुढच्या काळामध्ये देखील घडत राहणार आहेत. 2025 मध्ये इथे 2 चिमुरड्या मुलींवरती जो अत्याचाराने खून झाला हे वारंवार हे प्रकार घडत असल्या कारणास्तव आम्ही शासनाला भीमशक्ती संघटनेच्या वतीने अशी विनंती करतोय या सगळ्या अमानुष प्रकाराने हत्याकांडासाठी एखादा नवीन कायदा काढण्यात यावा, करण्यात यावा. हे महिला थांब जरा हे सगळ्या गोष्टी घडू नये यासाठी शासनाने कठोरात कठोर कायदा करावा आणि असे अमानुष प्रकार आणि हत्याकांड करणाऱ्यांच्या विरुद्ध शासनाने त्यांना फाशी शिक्षा सुनावावी आणि नवीन कायद्याप्रमाणे या अशा काही घटना घडल्यात तर त्या कायद्यामध्ये फाशी शिक्षा व्हावी आणि हा जो काही अमानुष प्रकार जो घडला आहे हा फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरात लवकर आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
या व्हावी किंवा फाशी व्हावी किंवा फास्टॅगवर घ्यावं, जर यांनी लवकर नाही केलं तर तुमचा पुढील पावित्र्य काय असेल? आम्ही संपूर्ण राज्यामध्ये भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू. मागच्या वेळेस देखील 2-3 महिन्यापूर्वी किंवा गेल्या वर्षभरामध्ये आळंदीमध्ये पण अशी लहान बालकं मराठवाडा म्हणजे विदर्भामधून मुलं शिकायला येतात आणि तिथं काही कर्मकांड करणारे जे लोक आहेत त्या मुलांवरती देखील आता त्यांना म्हणजे एक अतिशय घाणेरडा आणि निंदनीय प्रकार आहे की आता यांना मुलं देखील पुरत नाही आहेत. लहान बालिका लहान मुलं जे आहेत त्यांच्यावर हे असे विकृत वृत्तीची लोक आहेत हे असे अमानुष प्रकार करतात, त्यांचं हत्याकांड करतात. या गोष्टीला जर लवकर जर न्याय निवाडा जर मिळाला नाही तर आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा